नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मस्त असं चमचमीत झणझणीत खात राहायलाच हवं. मी कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. काल मी बनवली होती टिफिनसाठी कोबी आणि हरभऱ्याची डाळ घालून केलेली भाजी. ही खूप मस्त होते चवीला. तर रेसिपी आहे. तर मी कोबी असा बारीक चिरून घेतलेला आहे. एकदम बारीक पण नाही करायचा आणि एकदम मोठा पण नाही ठेवायचा. मीडियम साईजचा कोबी चिरून घेतला. एक हरभऱ्याची डाळ मी 1 तासभर भिजवून घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ चांगली भिजलेली आहे. 1 तास भिजवली तरी पुरेशी होते. नंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी घालायची. जिरी मोहरी चांगली तडतडायला लागली की त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची. मिक्स करून घ्यायची हळद तेलामध्ये सगळीकडे. नंतर जो आपला कोबी होता बारीक चिरलेला तो घ्यायचा आणि कोबी एकसारखा 2-3 मिनटं फक्त परतून घ्यायचा. तुम्ही जर कांचन ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला येईल. म्हणजे कोणताही माझा व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही. 2-3 मिनटं कोबी परतून घेतला की त्याच्यामध्ये मीठ घालायचं. मीठ घातल्याने काय होतं, कोबीला पाणी सुटतं आणि वरतून पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. मीठ घालून परत 1-2-3 मिनटं कोबी चांगला परतून घेतला. कोबी चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये जी भिजत घातलेली हरभरा डाळ होती ती घालायची. त्यातलं वरचं पाणी काढून टाकायचं आणि थोडंसं पाणी ठेवायचं आणि ती डाळ घालून घ्यायची. डाळ सगळीकडे मिक्स करून घ्यायची. म्हणजे कोबीमध्ये डाळ सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल अशा रीतीने हलवून घ्यायचं कोबी. नंतर एक ताट ठेवायचं आणि 10 मिनटं चांगलं कोबीला वाफ काढून घ्यायची. 10 मिनटानंतर आपला कोबी चांगला शिजलेला आहे. डाळ पण आपली चांगली शिजलेली आहे. परत 1-2 मिनटं परतून घ्यायचं. बघू शकता डाळ तुटते हाताने, म्हणजे डाळ आपली चांगली शिजलेली आहे. नंतर बाकीचे मसाले घालून घ्यायचे. लाल तिखट, धने पावडर, जिरा पावडर घालून घ्यायची आणि मिक्स करायचं. आता याच्यात जर मॅगी मसाला घातला तर खूप अप्रतिम चव येते. नक्की घालून बघा मॅगी मसाला. मसाले सगळीकडे मिक्स करून घेतले मी. वरतून थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट घालते. हे ऑप्शनल आहे, पण आमच्या सगळ्या भाज्यात शेंगदाण्याचं कूट असतो त्यामुळे आम्ही ह्या पण भाजीत घालतो. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी काही नाही. नंतर परत एकदा मी एक ताट ठेवून 5 मिनटं वाफ काढून घेणार आहे. मी धने पावडर विसरली होती म्हणून मी परत एकदा वरतून धने पावडर घातलेली आहे. तयार झाली आपली कोबीची भाजी. ही टिफिनसाठी खूप मस्त होते. न आवडणारे पण नक्की आवडीने खातील. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन येईल. तुम्ही कोबीची भाजी कशी करता कमेंट करून नक्की सांगा आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.